हां, नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण घेतले होते 1 ते 10 अंक. ठीक आहे ना? 10 ला म्हणतात हत्तू. बरोबर आहे? आता 11 ते 20 हे महत्त्वाचे आहेत. 11 ते 20. तर 11 कसा बनवायचा? हत्तू आणि 1 ला काय म्हणतात? ओंदू. हत्तू, ओंदू, हन्नोंदू म्हणतात. 11 ला म्हणतात हन्नोंदू. थोडंसं लॉजिक लक्षात घेतलं ना, तर एकदम सोपं जाईल ते. 12 हत्तू प्लस एरडू. हत्तू, एरडू, हन्नेरडू. 12 ला म्हणतात हन्नेरडू. असा तयार करायचा आकडा. ठीक आहे? 13 13 ला हत्तू, मूरू. 3 ला म्हणतात मूरू. हदमूरू. हत्तू, मूरू, हदमूरू. नाही तर पाठ करा सरळ. 14 हत्तू, नाल्कू. हद नाल्कू. ठीक आहे ना? 10 ला हद आहे. हद नाल्कू. 15 हत्तू, ऐदू. हत्तू, ऐदू, हदनैदू. 10 आणि 5 हदनैदू. 16 हत्तू, आरू. 6 ला म्हणतात आरू. हत्तू, आरू, हदनारू. ठीक आहे? 7 हत्तू, एळू, हदनोळू. 17 हत्तू, एंटू, हदनेंटू. 18 स्क्रीनवर तर आहेतच. हत्तू, ओंबत्तू, हत्तोंबत्तू. ठीक आहे? हत्तोंबत्तू. 19 आणि 20 ला म्हणतात इप्पत्तू. 20 ला म्हणतात इप्पत्तू. आता हे एवढं जर तयार झालं ना व्यवस्थित, मग तुम्हाला 21 ते 30 आणि 31 ते 40 सगळे एकदम इझी होतील. फक्त हे थोडंसं बेसिक बेस तयार करायला लागेल. ठीक आहे ना? सगळ्यांनी प्रॅक्टिस करा रोज थोड्या वेळ. धन्यवाद.